गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत डीएमआर भरती जे 2025 करिता जाहिरात 1107 पदाकरिता प्रसिद्ध झालेली आहे। काल रात्रीपासून याचे फॉर्म ची लिंक आपल्याला उपलब्ध झालेली आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला 2 दिवस लेट भरायचा आहे, परंतु मी जे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता जी महत्त्वाची डॉक्युमेंट सांगणार आहे यापैकी जर एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर फॉर्म भरा। शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जरी फॉर्म भरला शुभ मुहूर्तावरती तुमच्या तरी चालेल, परंतु हे जर नसतील तर तुम्ही काय होणार आहात, अपात्र ठरणार आहात तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला। म्हणजे तुम्ही जो काय करतायत, मेहनत घेताय, 6 महिने झाले कोणी 2 वर्ष झाले अभ्यास करत असाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधनं, बाद नको व्हायला त्याकरिता आतापासून तुम्हाला जेवढा अभ्यास करताय त्यापेक्षा 10% 20% तरी वेटेज ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता द्यायचा आहे। शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ, नाहीतर मधनं तुम्ही कमेंट करताय सर कोणकोणते डॉक्युमेंट टाकताय, तर विद्यार्थी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे। नेमकं मी लिस्ट दिलेली आहे, 15 ते 16 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तुम्हाला, नेमकं कसा फॉर्म भरायचा आहे, कोणते लागणार आहेत, अद्ययावत काय लागणार आहे, एनसीएल कोणत्या वर्षाचं लागणार आहे, कोणत्या कॅटेगरी करिता लागणार आहे, तर त्याकरिता तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्याकरिता पण मी वेळ देणार आहे। युट्यूबला आहे त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता। तुमच्याकडे अद्ययावत म्हणजे व्हॅलिडिटी आहे का त्या डॉक्युमेंटची आता या आर्थिक वर्षातली, ते पण फाईलमध्ये गेल्यानंतर चेक करायचं आहे। आणि फॉर्म कोणाला भरू द्यायचा नाही, तुम्ही तेवढे कॅपेबल आहात, ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, तेवढे सुज्ञ आहात, तर आपला फॉर्म आपण गव्हर्नमेंट जॉबला लागणार आहात, सर्व्हिसला लागणार आहात, तर स्वतःचा फॉर्म स्वतः भरायचा आहे। लॅपटॉप घरी असेल तर स्वतः लॅपटॉपवरती भरायचा आहे, किंवा नेट कॅफेवर जात असाल तर स्पेलिंग मिस्टेक पण होऊ द्यायची नाही। ओके, असे बरेच काही उदाहरण आहेत ज्यांचं सिलेक्शन चांगले मार्क आहेत परंतु डॉक्युमेंट मधनं त्यांना बाहेर काढलेलं आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट बोलूया आपण। तर त्या अगोदर तुम्हाला फक्त एक इन्फॉर्मेशन मला सांगायची, डीएमआर भरती करिता आपल्या अकॅडमीमध्ये पुण्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत। यामध्ये विविध पदांचा समावेश आहे। तर मी सर्वांना एक चांगली गुड न्यूज देणार आहे, जे औषध निर्माता अधिकारी आहे 207 पद आहेत, बरोबर आहे, सर्वांकरिता म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि डिग्री झालेला आहे त्या विद्यार्थी मेल अँड फिमेल दोघंही फॉर्म भरू शकणार आहात। औषध निर्माता फार्मासिस्ट ऑफिसर बनण्याची महाराष्ट्र सरकारमार्फत तुम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर या संधीचं तुम्हाला काय करायचं आहे, सोनं करायचं आहे। त्यानंतर आहार तज्ञ असेल किंवा एएनएम समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ आहे, टेक्निशियन, या सर्व बॅचेस आपण टेक्निकल विषयासहित म्हणजे तांत्रिक विषयासहित अरेंज केलेले आहेत, घेतलेले आहेत। नवीन बॅचेस स्टार्ट होणार आहेत आजपासून। तर यामध्ये तुम्हाला काय काय दिले जाणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे, ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल होणार आहेत। तर याकरिता आपल्याला 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ज्यांचं अजून फॉर्म भरलेला नाही, कालपासून स्टार्ट झालेली आहे, 2 दिवस लेट भरा। परंतु आता मी जे डॉक्युमेंट तुम्हाला देणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट जे आहे त्यामध्ये पहिलं आहे 10वी आणि 12वी। बघा, तुमचा जो निकाल लागत असतो त्यावेळेस तुम्हाला 2 सर्टिफिकेट मिळत असतात, एक सर्टिफिकेट मिळते 10वीचं। ओके, त्यानंतर काही कालावधीनंतर बोर्ड सर्टिफिकेट मिळत असते। ओके, म्हणजे जे सुरुवातीला सर्टिफिकेट मिळते ते आडव्या याच्यामध्ये असते, बरोबर आहे, तुमचे मार्क, सब्जेक्ट आणि मार्क, आणि जे बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो त्याला आपण उभ्या याच्यामध्ये दिलेले असतात। तर तुम्हाला जर मराठी भाषेचं ज्ञान जर विचारलं तर 10वी मध्ये तुमचा जर मराठी विषय असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। बघा मी काय सांगितलेलं आहे, जर तुमचं जर टायपिंग झालं असेल मराठी विषयाचं जर ज्ञान विचारलं तुम्हाला लिहिता वाचता येते का, तर मराठी टायपिंग 30 तुम्ही अपलोड करू शकता, किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता। हे अत्यंत महत्वाचं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते, मराठी भाषेचे ज्ञान तिथं असते, अपलोड करा, अपलोड करायचं राहून जाते, तर दोन्हीपैकी एक करायचं आहे। त्यानंतर 12वीचे 2 आहेत, आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट 2 असतात या ठिकाणी, पण एक तुम्हाला युनिव्हर्सिटी मार्फत देण्यात येतं आणि एक तुमचा मार्क मेमो असतो। ओके, प्रत्येकाकडे असते, दोन्हीही अपलोड करायचं आहे, विसरू नका। त्यानंतर दिलेला आहे तुमचा कोर्स। आता बघा, टेक्निशियन असाल किंवा फार्मासिस्ट साठी वेगवेगळ्या पदाचे तुमच्या कोर्स कंप्लीट झालेले असतात। अनुभव असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करणे गरजेचं आहे। ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकरिता मी बोलत आहे, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता हे चालू आहे। तुमचा निमशासकीय, शासकीय, खासगी सेवेमधील 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणे गरजेचं आहे, त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर 4थ्या नंबरचा आहे कास्ट सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र।
ओपन वाल्यांसाठी नाही, ज्या कॅटेगरीमध्ये ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीमध्ये असतील, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी मध्ये असाल तर त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, एससी आणि एसटी कॅटेगरी मधील स्टुडंट सोडून बाकी कॅटेगरीमध्ये जर असाल, यामध्ये एससीबीसी, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या विद्यार्थ्यांना अत्यंत काळजीपूर्वक ऐका, एनसीएल नॉन क्रिमिलियन आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं चालू आर्थिक वर्षातलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. मी 2 वेळा सांगत आहे, चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2024 मध्ये जरी काढला असेल तरी त्याची व्हॅलिडिटी 3 वर्ष असते. तुमची व्हॅलिडिटी 2025 मध्ये संपलेली आहे का पुढे चालू आहे ते एकदा चेक करायचं, नाही तर तुमचा डायरेक्टली फॉर्म रिजेक्ट होणार नाही. एनसीएल जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ग्राह्य ओपन मधनं धरलं जाणार आहे, याची तुम्ही लक्ष द्यायचं आहे किंवा काळजी घ्यायची आहे. त्यानंतर डोमासाईल शेड्यूल म्हणजे तुमचं महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तुमचं 15 वर्ष वास्तव्य आहे का महाराष्ट्रामध्ये, त्याकरिता डोमासाईल. त्यानंतर एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी वेगळं, राष्ट्रीयत्व भारताचे तुम्ही नागरिक आहात का, एज म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ त्यामध्ये असते, कधी जन्म झालेला आहे तुमचं ते एकत्र सर्टिफिकेट मिळत असते. त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी. बघा हे कंपल्सरी नाहीये, हे बाकी कंपल्सरी डबल स्टार्ट करून ठेवतोय मी, परंतु कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला कोणाला गरजेचं आहे, एससी आणि एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे, परंतु बाकी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना आवश्यक नाही. त्यांना 6 महिने 1 वर्षाचा कालावधी जॉईनिंग नंतर दिला जातो कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याकरिता. त्यानंतर ज्या स्टुडंटचं लग्न झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट गरजेचं आहे अपलोड करणं. त्या ठिकाणी आपण देणार आहोत पीडीएफ तुम्हाला प्रिंट काढण्याकरिता टेलिग्राम चॅनलला. तुम्हाला किती अपत्य आहेत, 1 आहे 2 आहे, त्याचा दिनांक, जन्म दिनांक अपत्याचं आपल्या मुलाचं तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं. तुम्ही कोणत्या परीक्षेकरिता पात्र आहात, कोणत्या परीक्षेकरिता फॉर्म भरताय, त्या पदाचं नाव, तुम्हाला याचा मायना मी देणार आहे. ज्याचं लग्न झालेलं आहे, मूल असो किंवा नसो, तरीही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं. मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतोय, एकमेव कारण आहे तुमचं सिलेक्शन होण्याच्या दृष्टीपासून तुम्हाला कोणीही कोणताही अडथळा येऊ नये याकरिता मी 2-2, 3-3 वेळा एकच सेंटेन्स रिपीट करतोय. त्यानंतर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्याकरिता त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. परीक्षेच्या वेळेस तर तुम्हाला अडचणी येणारच आहे, एक्झाम सेंटरला गेल्यानंतर, आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पण अपलोड करताना पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, जे की तुमच्या नावामध्ये बदल झालेला असतो. अगोदरचं नाव असते, तुमच्या वडिलांचं नाव आपण लावत असतो, त्यानंतर तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या मिस्टरांचं, तुमच्या पतिदेवांचं तुम्ही नाव लावता. तुमचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे किंवा नाही, तुम्ही नावामध्ये चेंजेस असतील तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या तहसील मधनं, ग्रामपंचायत जिथनं कुठं तुम्ही मनपामध्ये राहत असेल महानगरपालिकेमार्फत तुम्हाला दिलं जातं, किंवा भारत सरकारच्या गॅजेटमध्ये राजपत्रामध्ये तुमच्या नावाची नोंद झालेली आहे का. याला वेळ लागतो, गॅजेट काढायला वेळ लागतो 2-3 महिन्याचा, आणि खर्च 2-3 हजार रुपये. परंतु मॅरेज सर्टिफिकेटला अगदी कमी शुल्कामध्ये आणि 8 दिवसामध्ये मॅरेज सर्टिफिकेट तुमच्या घरपोच येत असतं. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट, तुमचं पत्रिका, लग्न पत्रिका असेल किंवा तुमचं आधार कार्ड, ते सगळं सबमिट केलं, वडिलांचं, पतिदेवांचं तुमचं आधार कार्ड, तर मॅरेज सर्टिफिकेट लगेचच 8 दिवसामध्ये तुमच्याकडे मिळून जातं. कोणतं दोन्हीपैकी एक तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड म्हणजे तुमचं ओळखीचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, लायसन कार्ड, कोणतंही लायसन वगैरे, ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला चालेल. त्यानंतर स्वयं घोषणापत्र त्यामध्ये दिलेलं आहे. स्वयं घोषणापत्र म्हणजे मी या अटी आणि शर्तीवरती फॉर्म भरत आहे, यामध्ये काही जरी गफलत असेल, मी काही जरी केलं असेल तर मला पात्र ठरवण्यात याचं घोषणापत्र आहे. त्यानंतर आहे मोबाईल नंबर. आता बघा बरेच विद्यार्थ्यांना 2-2 नंबर असतात, तर तुमचा जो अद्ययावत आहे तुम्ही तो बंद करणार नाही याची शाश्वती तुम्हाला असेल. आणि ईमेल आयडी, नेट कॅफे वाल्याचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चुकूनही टाकायचा नाही. जे काही तुम्हाला संदेश येणार आहेत, मेलवरती मेल येणार आहेत किंवा मोबाईलवरती मेसेज येतील, ते सगळे तुम्हाला अपडेट येणार आहेत. तर त्याकरिता तुमचा अद्ययावत नंबर द्यायचा आहे, विसरू नका. पुढे दिलेला आहे एवढे 12 ते 13 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी एक तेल देतोय तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्याकरिता, हे पण घ्या. पहिल्या नंबरचा आहे, व्हिडिओ स्टॉप करत करत तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येतील. ओके, त्यानंतर पुढचं घेतलाय स्क्रीनशॉट. त्यानंतर 3rd नंबर म्हणजे 3 स्लाइडचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला पुढे मी सांगणार आहे फार्मसी करिता आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस स्टार्ट झाले तांत्रिक विषयासहित. नवी मुंबईमध्ये ज्यांनी फॉर्म भरला, एएनएम, जेएनएम असेल, स्टाफ नर्स किंवा एमपीडब्ल्यू करिता, त्यांच्याकरिता पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे. तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आणि फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे. डीएमआर मधील पण सर्व पदाकरिता आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यापैकी कोणत्याही पदाकरिता आपण पात्र असाल तर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, अभिप्राय आपला नोंदवा.
लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त लोकांनी लाईक करायचं आहे. लाईकचे आपल्याला पैसे मिळत नाहीत, हे पण तुम्हाला पूर्वकल्पना देतो त्याची. आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणीपर्यंत, त्यांना पण नेमकं कळायला पाहिजे, त्यांच्याकडून चुका नको व्हायला. आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला या अशाच प्रकारे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, ऑल दी बेस्ट. फॉर्म भरण्याकरिता चांगल्या शुभ मुहूर्तावरती फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना काळजी घ्या. स्वतःचा फॉर्म स्वतः भरा. एकतर आपल्या वडिलांच्या आणि आडनावामध्ये गफलत होणार नाही, मिसस्पेल्ड होणार नाही, याची सर्वांनी अगदी काळजी घ्यायची आहे. ओके, थँक्यू.